Now we are going to study the concept acceleration. Acceleration ला मराठीत त्वरण हा शब्द आहे. This concept is related with the change in velocity. Whenever there is a change in velocity, the motion is said to be accelerated motion. याचं एक उदाहरण सांगते तुम्हाला. समजा तुम्ही सायकल पॅन्डलिंग करत असाल, सायकल स्थिर असते आणि तुम्ही चालू करता म्हणजे पॅन्डलिंग चालू करता, म्हणजे सुरुवातीचा वेग त्या सायकलीचा 0 असतो आणि 1 पॅन्डल 2 पॅन्डल 3 पॅन्डल 4 पॅन्डल मारत मारत गेलात की सायकलचा वेग वाढतो. आता समजा हा सायकलचा वेग 20 मीटर प्रति सेकंद होण्यासाठी समजा 4 सेकंद लागले, म्हणजे 1 पॅन्डल मारलं 2 मारलं 3 मारलं एवढ्यात वेग वाढला. पण वेग वाढण्यासाठी काहीतरी वेळ लागतो. समजा ती वेळ 4 सेकंद इतकी आहे असं आपण समजूया. मग आता मी तुम्हाला विचारते, 4 सेकंदात सायकलचा वेग 20 मीटर प्रति सेकंद झाला तर दर सेकंदाला वेग कितीने वाढला? दर सेकंदाला दर सेकंदाला वाढलेला वेग आपल्याला काढायचा आहे. मग आपण कसा काढला? सुरुवातीचा वेग 0 आहे, नंतरचा वेग 20 झाला, दोन्हीतला फरक 20 भागिले 4 म्हणजेच 5 मीटर प्रति सेकंद, म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. हे काय आहे? वेग बदलाचा दर आहे. वेग बदलाचा दर म्हणजे काय? दर एकक कालावधीत वेगात होणारी वाढ म्हणजेच त्याला रेट म्हणायचं. एकक कालावधीमध्ये वेगामधील होणारा बदल, मग वाढ असेल घट असेल काही असेल, वेगामध्ये होणारा बदल, यालाच शब्द काय आहे? रेट. यालाच शब्द काय आहे? रेट, म्हणजे दर म्हणतो आपण त्याला. आणि म्हणून ॲक्सेलरेशनची डेफिनेशन कशी सांगायची? द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲक्सेलरेशन. द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲक्सेलरेशन. आता ॲक्सेलरेशनचा त्याच्यावरून आपल्याला फॉर्म्युला मांडायचा आहे. मग ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला मांडत असताना आता तुम्हाला माहित आहे, दिस इज द चेंज इन व्हेलॉसिटी that is 20 meter per second. That is velocity increased by 20 meter per second and time required is 4 seconds. Therefore, we can write acceleration as change in velocity divided by time. वेग बदल भागिले लागलेला वेळ. आता वेग बदल काढताना आपण अंतिम वेगातनं सुरुवातीचा वेग वजा करतो. आता याच्यासाठी काही विशिष्ट अक्षर दिलेले आहेत. द इनिशियल व्हेलॉसिटी it is always denoted by letter U and final velocity it is always denoted by small letter V and time is denoted always by small t, and then we can acceleration is denoted by a, small a, and then we can write change in velocity, that is final velocity minus initial velocity divided by time, and final velocity is given by v minus initial velocity is given by u divided by t. This is the formula for acceleration. हा acceleration त्वरण असं म्हणायचं. याचा फॉर्म्युला हा नेहमी लक्षात ठेवायचा, कधीही विसरायचं नाही. मोशनशी रिलेटेड जे काही एक्झाम्पल्स असतील त्याच्यामध्ये तुम्हाला हा फॉर्म्युल्याचा बऱ्याच वेळेला उपयोग होणार आहे. आता SI युनिट ऑफ ॲक्सेलरेशन. आता पुढे एक्झाम्पल सोडवणार आहे, त्याच्यात तुम्हाला युनिट लिहावं लागतं. पुस्तकामध्ये इथं कुणाला स्पेशली युनिट दिलेलं नाही, पण युनिट कसं मांडायचं, त्याचे एकक, हे ॲक्सेलरेशन कोणत्या एककात मोजलं जातं? तर आता लक्षात घ्या, ॲक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम आहे. म्हणजेच इथं अंशामध्ये व्हेलॉसिटीच आहे, अंशामध्ये व्हेलॉसिटी आहे आणि त्याला वेळेनं भागलेलं आहे. आता व्हेलॉसिटीचं SI युनिट मीटर पर सेकंद आणि टाइमचं SI युनिट आपल्याला माहित आहे हे सेकंद. मग आता ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला चेंज इन व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम आहे, म्हणजेच व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम आहे, आणि व्हेलॉसिटीचं मीटर पर सेकंद डिवायडेड बाय टाइमचं युनिट सेकंदच. म्हणजे इथं काय झालं,
मीटर भागिले सेकंद, त्याला भागिले सेकंद म्हणजेच गुणिले 1/सेकंद, म्हणजेच काय झालं, मीटर छेद सेकंद वर्ग, म्हणजेच आपण असं लिहू शकतो मीटर पर सेकंद स्क्वेअर. त्यामुळे ऍक्सेलरेशनचं याचा युनिट काय, मीटर पर सेकंद स्क्वेअर. ऍक्सेलरेशनचं SI युनिट is, the SI unit of acceleration is मीटर पर सेकंद स्क्वेअर. आणि CGS युनिट हे काय होणार, सेंटीमीटर पर सेकंद स्क्वेअर, सेंटीमीटर पर सेकंद स्क्वेअर. Thus, this is some points related with the acceleration. आता आपल्याला याच्या पुढं ऍक्सेलरेशन, त्वरण, आपण गाडीचं ऍक्सेलरेटर तुम्हाला माहित आहे, ऍक्सेलरेटर कशासाठी वापरता तुम्ही, गाडीच्या ऍक्सेलरेटरनं काय करता, म्हणजेच काय, व्हेलॉसिटी चेंज करण्यासाठी, स्पीड वाढवण्यासाठी, म्हणजेच तिथं आपण व्हेलॉसिटी चेंज करत असतो. आणि चेंज इन व्हेलॉसिटी इट इज नथिंग बट ऍक्सेलरेशन. रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज ऍक्सेलरेशन. आणि त्या म्हणजे ऍक्सेलरेशन या शब्दावरूनच ऍक्सेलरेटर तयार केलेला आहे, हे लक्षात घ्या ना. आता याच्यानंतर ह्या ऍक्सेलरेशनचे काही प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत, त्याच्यामध्ये रिलेटेड कन्सेप्ट. नाउ सम कन्सेप्ट्स related with the acceleration. These are uniform acceleration and non-uniform acceleration. याच्यामध्ये युनिफॉर्म acceleration म्हणजे एक समान त्वरण, नॉन युनिफॉर्म acceleration म्हणजे नैक समान त्वरण. We know that acceleration is related with change in velocity. Then it is clear that change in velocity may be equal or it may be unequal. म्हणजे वेगात बदल होतो, पण वेगातला बदल हा समान असू शकतो प्रत्येक एकक कालावधीनुसार, किंवा वेगातला बदल हा असमान सुद्धा असू शकतो. आणि त्याच्यानुसार दोन प्रकार पडलेले आहेत, युनिफॉर्म ऍक्सेलरेशन अँड नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. वी आर गोइंग टू स्टडी the two concepts, uniform acceleration, non-uniform acceleration. याच्यासाठी मी तुम्हाला दोन एक्झाम्पल सांगते. Suppose there are two cars A and B. These are moving and there are some observations when its velocity is increasing. जेव्हा एखादं वाहन स्थिर असतं तर ते सुरू केलं की लगेच त्याचा वेग वाढत नाही, वेग वाढण्यासाठी काही कालावधी जात असतो. मग हा वेग कसा वाढतो याचे दोन गाड्यांचे ऑब्झर्वेशन आपण इथं घेतलेत असं समजूया. फॉर एक्झाम्पल, फॉर कार ए देर इज टाइम in seconds and velocity, the observation of its velocity in meter per second. For car B again there is time and velocity, time in seconds, velocity in meter per second. Suppose in 0 second velocity is 0 meter per second. If we observe its velocity after 2 seconds or 5 seconds, its velocity becomes 10 meter per second. Then in next 5 seconds, that is after 10 seconds, its velocity becomes 20 meter per second. In next 5 seconds, that is after 15 seconds, its velocity becomes 30 meter per second. And at the last of 20 seconds, its velocity becomes 40 meter per second. म्हणजे पहिल्या 5 सेकंदामध्ये वेग 10 ने वाढलाय, पुढच्या 5 सेकंदात पुन्हा 10 ने म्हणजे 20 झालेला आहे, पुढच्या 5 सेकंदात पुन्हा 10 ने म्हणजे 30 झालेला आहे, आणि शेवटच्या 20 सेकंदाच्या शेवटी त्या ए या कारचा वेग 40 मीटर प्रति सेकंद झालेला आहे. नाउ द time interval is same, it is of 5 seconds. In each equal time interval, if we observe the increase in velocity, there is increase in velocity by 10 meter per second. In next time interval, increase in velocity is by 10 meter per second. In next time interval, increase in velocity is same, and therefore a car
A has uniformly accelerated motion. म्हणजे कार A च्या वेगामध्ये वाढ होताना प्रत्येक समान कालावधीत समान वाढ होते, म्हणून A कारची गती ही एक समान त्वरणित गती आहे असं म्हणतात. The car A has uniformly accelerated motion. Now for car B, suppose there is again in 0 seconds the velocity 0 meter per second. In next 10 seconds the velocity increased by 8 meter per second. In next 10 seconds velocity increased by 20 meter per second. In next 10 seconds velocity increased by 32 meter per second, and at the last of 20 the velocity also increased and it becomes as 40 meter per second. The time interval in this observation, time interval is also of 10 seconds. It is also same. In each equal time interval, if we observe the change in velocity, म्हणजे इथं पण आता कालावधी समान आहे. दर 10 सेकंदातला आपण निरीक्षण घेतलेलं आहे. मग पहिल्या 10 सेकंदामध्ये वेगातला वाढ किती आहे? 8 आहे. पुढच्या 10 सेकंदामध्ये वेगातली वाढ किती आहे? 12 आहे. त्याच्या पुढच्या सेकंदामध्ये वेगातील वाढ किती आहे? इथं आपण समजा 34 घेऊया, तर इथं 14 आहे आणि त्याच्या पुढच्या 10 सेकंदामध्ये वेगातील वाढ किती आहे? 6 आहे. There is a change in velocity. The change in velocity, but it is not equal in equal time interval. If the change in velocity is unequal in equal time interval, then the acceleration is said to be non-uniform acceleration. जेव्हा एखाद्या वस्तूच्या वेगामध्ये होणारा बदल हा समान कालावधीत असमान असेल, तर त्यावेळी त्या वस्तूची गती ही नैक समान त्वरणित गती आहे असं म्हणतात. आता याच्या डेफिनेशन तुम्ही सांगू शकता. The uniform acceleration. What is the definition? If the velocity changes by equal amounts in equal time intervals, the object is said to be in uniform acceleration. Three types of acceleration: the positive acceleration, negative acceleration and zero acceleration. त्वरणाचे आणखी 3 प्रकार सांगितलेत: धन त्वरण, ऋण त्वरण आणि शून्य त्वरण. आता त्वरण म्हणजे काय? वेगातील बदल. मग हा वेगातील बदल वेग वाढत पण असतो आणि काही वेळेस अशी उदाहरणं आपल्याला आढळतात की तिथं वेग कमी पण होत असतो, आणि काही उदाहरणं अशी असतात की तिथं वेगात कोणताही बदल नसतो. आणि याच्यावरून पुन्हा आपण 3 प्रकार अभ्यासणार आहे: धन त्वरण, ऋण त्वरण आणि शून्य त्वरण. The positive acceleration. If an object can have when the velocity of an object increases, the acceleration is said to be positive. जेव्हा एखाद्या वस्तूची गती वाढत असते तेव्हा त्या वस्तूचं त्वरण हे धन त्वरण आहे असं म्हणतात. डेफिनेशन कशी सांगायची? When the velocity of an object increases, the acceleration is positive. याचं एक एक्झाम्पल सांगा मला. फॉर एक्झाम्पल, हा पटकन सांगा. फॉर एक्झाम्पल, अ fruit falling from tree. बरोबर. When it comes to the ground, its velocity goes on increasing. And if we push any toy car, its velocity also increases. If we push any object, its velocity also increases. These are the examples for positive acceleration. Now the next, negative acceleration. Now, when the velocity of an object decreases with time, it has negative acceleration. When the velocity of an object decreases with time, then it has a negative acceleration. For example,
If we throw a ball in upward direction, its velocity goes on decreasing or it has negative acceleration. If we pull any object, एखादी वस्तू आपण ओढली, if we apply the brakes for moving vehicle, धावणाऱ्या वाहनाला आपण ब्रेक लावला तरी तिची गती, तिचा वेग कमी होतो. If we obstruct any object, its velocity also decreases. Example लिहू शकता. If we apply the brakes on for moving object or moving vehicle and if we throw a ball in upward direction. Now the third, the zero acceleration. Zero acceleration. If the velocity of the object does not change with time, then it has zero acceleration. जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग बदलतच नाही तेव्हा त्याला झिरो ॲक्सेलरेशन म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, if a car moves with constant velocity for some time, it has zero acceleration. For any stationary object, स्थिर असलेल्या वस्तूचं त्वरण हे शून्य त्वरण असं समजलं जातं. कारण स्थिर असताना पहिल्या 5 सेकंदात वेग बघितला तर शून्य, आणखी 5 सेकंदांनी बघितला तर शून्यच, आणखी 10 सेकंदांनी बघितला तर शून्यच, म्हणजे वेगातला बदल हा शून्यच. म्हणून फॉर एनी स्टेशनरी ऑब्जेक्ट द acceleration is zero acceleration. Use your brain power मध्ये 2 प्रश्न विचारलेत बघा. The question number 1 in use your brain power. When an object is at rest in the beginning of its motion, what is its initial velocity? एखादी वस्तू गतिमान होते पण त्याच्या सुरुवातीला गतिमान होण्या अगोदर ती वस्तू स्थिर असेल तर तिची इनिशियल व्हेलॉसिटी काय मांडायची? The initial velocity is zero. Next question. When an object comes to rest at the end of its motion, what is its final velocity? गतिमान आहे पण ती शेवटी स्थिर होते, मग तिची फायनल व्हेलॉसिटी काय लिहायची? When a moving object comes to rest, the final velocity is always zero. The positive acceleration, negative acceleration and zero acceleration we have studied.